जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेले एमटीडीसी कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी भरदिवसा झोपा घेत आहेत असे चित्र सध्या बघण्यास मिळत आहे। हा संपूर्ण परिसर गंभीर समस्यांच्या विळख्यात सापडलेला दिसून येतोय। येथील व्यवस्थापक अध्यक्ष यांच्या बेजबाबदारपणामुळे मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत। त्यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बघण्यासाठी देश विदेशातून या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात। मात्र या ठिकाणी सुविधा पुरवण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून शुल्क आकारले जातात, मात्र तशी त्यांना सुविधा पुरवली जात नाही। अशाच अनेक गंभीर अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या। एमटीडीसी या कार्यक्षेत्रामध्ये मोकाट गुरेढोरे आणि कुत्रे सर्रासपणे गार्डनमध्ये आणि पर्यटकांसाठी बनवलेल्या रस्त्यामध्ये मोकाट हिंडत आहेत। त्यामुळे मोठी दुर्घटना तथा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील दिसत नाही। अगोदर या ठिकाणी एक पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कूलर होते, मात्र तेही आता काढून घेण्यात आले आहे। दुसरी कोणतीही पर्यायी व्यवस्था सध्याला नाही। त्यामुळे येणारे पर्यटक तसेच या ठिकाणी शॉपिंग प्लाझाचे दुकानदार यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे दुरावस्था होत आहे। तसेच शौचालयाचे दरवाजे देखील तुटलेल्या अवस्थेत आहेत। शौचालयामध्ये गुटखे खाऊन थुंकल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन मोठी दुर्गंधी पसरली आहे। तसेच समोर प्लाझा समोरील रस्त्यांना मोठे खड्डे पडून त्यांची दुरावस्था होऊन रस्त्यांचे पूर्ण 3-13 वाजले आहेत। त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना प्रवास करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी नेमण्यात आलेल्या व्यवस्थापकांचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे। या मोकाट जनावरांची मलविष्ठा रस्त्यामध्येच पडल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे। या गंभीर समस्या निर्माण होऊन देखील या ठिकाणी व्यवस्थापक अधिकारी नेमके करतात तरी काय? यांची नेमणूक कशासाठी आहे? शासन प्रशासन अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का करत नाही, अशी चर्चा सध्याला पर्यटक आणि नागरिकांमध्ये सुरू आहे। प्रतिनिधी जब्बार तडवी, एनटीव्ही न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।